माझ्या मुलाचे पेपर संपलेत आणि त्याला उन्हाळी सुट्ट्या लागल्यात, तर आम्ही बाहेर फिरायला चाललोय. तर कुठे फिरायला चाललोय ते सांगतेच. त्याआधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललोय. तर मस्त असा ड्रेस मी घातला होता ब्लॅक कलरचा आणि हेअरस्टाईल काही केलीच नाही कारण की खूप जास्त गरमी होती. आता बाहेर चाललोय म्हटल्यावरती गाडी घेऊन जायची होती आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी काही पुढे पळतच नाही. मग काय पेट्रोल टाकायचं म्हणल्यावर आधी पैसे लागतात. मग गेलो एटीएममध्ये गेल्याच्या नंतर पैसे काढले. आता एटीएममध्ये 100 काय आणि 1000 काय काढावंच लागतात आणि खर्च करावंच लागतात. तसंच मग आम्ही पण थोडे पैसे काढले. नंतर डायरेक्ट पेट्रोल पंपावर गेलो. बघू शकता एवढी सारी गर्दी. म्हटलं आता एवढं पेट्रोल कमी आहे, आता एवढे खाली दाखवतोय काटा, तर मग पेट्रोल भरलंच पाहिजे. मग काय पेट्रोल भरलं, अर्धी टाकी फुल केली, अर्धीच टाकी म्हणजे पूर्ण नाही. आणि नंतर मग डायरेक्ट गेलो आम्ही नगरला. तर आर्यनला चष्मा बनवायला टाकायचा होता. आता बरेच दिवस झाले आर्यनचा चष्मा आहे ना, मला वाटतं अडीच वर्ष झाले आर्यनचा चष्मा जुना झाला आहे. तिथं माझ्या बहिणीने चष्मा बनवला होता ना, तिथेच आम्ही गेलो होतो. कारण जेव्हा मी तिच्यासोबत आले होते ना, तिचा चष्मा मला खूप जास्त आवडला होता. मग म्हटलं चला इथेच बनवूया आर्यनला पण. त्यावेळेस मी ठरवलं होतं, पण बरेच त्याला 6 महिने झाले, परत काय मी आलेच नाही. मग फायनली म्हटलं चला. मग तिथं गेले आणि तो भैया होता, तो गेला होता बाहेर. म्हटलं मी आलो 2 मिनिटात. तर तोपर्यंत मस्त असं आहे ना, मी छान असं स्वतःला आरशात बघून घेतलं. आरसा म्हणलं की मी सगळीकडे कॅमेरा फिरवत असते. मग आर्यनचे डोळे चेक केले, त्याच्यानंतर मला चेक करावेसे वाटले आणि माझा नंबर बघून तर मला कोमात जायचीच वेळ आली. असं टेन्शन आलं. मग आले मी आईस्क्रीमच्या तिथे. म्हटलं चला आईस्क्रीम खाऊया किंवा लस्सी पिऊया. मग इथं तर लस्सी फेमस आहे आमच्या इथे. तुम्हाला तर माहितीच असेल नगरमध्ये लस्सी मार्केटला आलं की सांगायची गरज नाही. मग मस्त मँगो लस्सी घेतली आणि आर्यन एवढा लाजत होता. बघा आता कॅमेरा, आता आपण व्हिडिओ शूट करतो म्हणलं, लाजायची काय गरज आहे याच्यामध्ये. आता एवढा सगळा मोबाईल बघून आहे ना, माझा नंबर एवढा वाढलाय ना की आता चष्मा आल्याच्या नंतर तुम्ही बघा मी कशी दिसते. अगदी म्हातारी बाई दिसायला लागले त्या चष्म्यानी. तसा चांगला घेतलाय मी, असं काही एकदम हे नाहीये. तर आला ना चष्मा तेव्हा परत एकदा तुम्हाला मी नक्की दाखवेल. नंतर मग फायनली आम्ही तिकडनं लस्सी वगैरे घेतली, मँगो लस्सी घेतली होती आणि एवढी भारी होती ना. आता म्हटलं चला जाऊया, आता खरेदी करूया. आणि बरेच दिवस झाले मी मार्केटला येतच नव्हते. आलं की खूप खर्च, कात्री लागते बाबा खिशाला. मी अशी आहे ना की एक घ्यायचं असतं 10 वस्तू घेऊन येते. म्हणूनच आहे ना थोडं म्हटलं जायलाच नको. असं करता करता मला बरेच दिवस झाले मी मार्केटला आलेच नव्हते. तर मग म्हटलं चला स्वतःसाठी काहीतरी घेऊया. आता मला आहे ना नेल पेंट नव्हत्या, खूप दिवस झाले नेल पेंट नव्हत्या आणि मग म्हटलं चला घेऊया. तर मग मी फायनली घेतल्या. आता कोणत्या घेतल्या घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला तर थोडंफार दिसलंच असेल. आणि एवढे सगळे कलर ऑप्शन होते, एवढं बघून भारी वाटत होतं ना. मेकअपचं खूप सामान होतं तिथं पण. नंतर गेले एका ठिकाणी, एवढे छान छान चप्पल आल्या होत्या, त्यातली मला एक आवडली. मग मी ती पण घेतली आणि ही एक पर्स घेतली, ती घरी गेले व्यवस्थित तुम्हाला दाखवते. मग नेल पेंट घेतल्या, पर्स घेतली, नंतर आहे ना चप्पल पण घेतली मला. आणि आता फायनली आर्यनला घ्यायची होती. खरं तर आर्यनलाच घ्यायची होती आणि तो ज्या चपला घालतो ना, तर मग तशाच मला पण घ्यायच्या होत्या म्हणून मी घेतली. आता ती तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. आणि आता ही बघा आर्यन बघतोय त्याचं कसं घ्यायचंय काय घ्यायचंय. तर हे तुम्हाला थोडीफार दाखवली मी. तर कलर आहे त्याचा थोडासा चॉकलेटी ब्राऊन नाही का. मग गेलो माईकच्या दुकानामध्ये आणि आता फायनली मला माईक घ्यायचे होते, पण ते 3500 रुपये होते. म्हटलं नको बाबा आत्ता नंतर घेऊ, कारण आर्यनच्या पप्पाला मी विचारलं नव्हतं. तसं त्यांनी मला परमिशन दिलेली आहे की तू एकदाचा माईक घेऊन टाक आणि स्वतःच्या आवाजावर व्हिडिओ बनव म्हणून असं बोललेले आहेत मला ते. पण मी हे सगळं घेतलं ना त्याच्यामुळं. आणि आर्यनच्या माझ्या चष्म्याचे 3500 रुपये झाले म्हणून म्हटलं नको बाबा एवढं सगळं आता. आणि हे सगळी खरेदी बरेच पैसे खर्च झाले होते. मग म्हटलं माईक पुढच्या महिन्यात घेऊया. तर बघू शकता ही छान अशी चप्पल घेतली. आणि मी खरं सांगू का, हे फर्स्ट टाइम घेतलंय बरं का मी. असं कधीच नाही घातलं, कधीच म्हणजे आत्तापर्यंत नाहीच नाही. तर ही घेतली होती आणि तुम्ही सांगा मला कशी दिसते. आणि मी इथून पुढे अशीच वापरणार आहे. मी तर शूज वापरत होते, पण ही मला खूप जास्त आवडली आणि भारी वाटत होती. आता याच्यामध्ये व्हाईट कलर होता, परत पिस्ता कलर होता, पिंक कलर होता. पण मला पिंक नको वाटलं, अगदीच एक छोट्या मुलीसारखं वाटलं. म्हटलं नको बाबा, आपल्या वयानुसार वागलेलं बरं, नाही तर लोक नावं ठेवायला तयार असतात, बरोबर की नाही. मग फायनली ती पण चप्पल मला एवढी शोभून दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती, एवढं दिल खुश झाले. पैसे वसूल असंच झालं. आणि फक्त 150 रुपयात चप्पल भेटली मला ती. आणि ही जी बॅग आहे ना, ती मी फक्त जिमसाठी घेतली आहे, कारण की माझी पाण्याची बॉटल वगैरे सगळं आणि भारी वाटते नाही का म्हणून. आता आर्यनची बघा तुम्ही, आर्यननी आहे ना बघितलं एक आणि घेतलं एक. तर त्याला ही व्हाईट कलरची आवडली. तर ही जरा त्याची महागच बसली आहे मला वाटतं. किती 300 350 सांगत होते मी, 250 घेतली बघा. एवढे पैसे कमी करायला लावले. मग तो खुश झाला. त्याच्यानंतर आहे ना बघू शकता इथे ना आल्यावरती म्हटलं आता बराच उशीर झाला, तरी आम्हाला आले होते 8:30 वाजले होते यायला. पटकन आहे ना सोयाबीन भिजवायला घेतली. म्हटलं आहे ना पहिलं मला काय आता प्रोटीन तर दुसरं काय अंडे वगैरे खाऊ शकत नाही आणि शनिवार असल्यामुळं म्हटलं चला आता आहे ना सोयाबीनच भिजवते आणि सोपं आहे बरं का.
भिजवायची, 5-10 मिनटं ठेवायची, त्याच्यानंतर मस्त फ्राय करायची. आता मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती. जवळजवळ 1 किलो सोयाबीन मी मागच्या वेळेस घेतली होती, त्यातली एवढीच उरली आहे. आणि खाली मी जे सोयाबीन ठेवली आहे ना, ते तिथं मोठा टिप ठेवलेला आहे. माझ्या मम्मीने टिप दिली होती, त्या टिपीमध्ये सगळा किराणा असतो. असं मी डब्यामध्ये भरून ठेवत नाही, मग मला खूप उचकपाचक करायला लागते. आणि जे समोर तुम्हाला डबे दिसतेत ना, ते फक्त शोला लावलेले आहेत, थोडंफार काहीतरी असेल त्याच्यामध्ये. बाकी सगळा किराणा टिपीमध्ये असतो. मला त्या डब्यामध्ये भरून ठेवायला अजिबात आवडत नाही. 50 डबे उचकावे लागतात, त्यापेक्षा इथं असलेलं बरं. आता एक्स्ट्राचं सामान असतं बरं का त्याच्यामध्ये, टिपीमध्ये, आणि ते डब्यामध्ये मग थोडं थोडं ठेवलेलं असतं. आणि प्लास्टिकच्या बरण्या, डबे मी काहीच ठेवलेलं नाही आहे, सगळं भंगारात घालून टाकलं. मला अजिबात ते प्लास्टिकचं आता आवडत नाही. जे आवडेल ते स्टीलचं किंवा काचेचं असावं असं मला वाटतं. मग काय, मध्ये आहे ना थोडी खिचडी होती, ती गरम करायला ठेवली. म्हटलं बघूया चांगली लागली तर खाऊया. दुपारीच बनवलेली होती. नंतर मग दूध तापायला ठेवलं, आणि चहा पाणी तर आमचं झालंच होतं आल्या आल्या. मग ते दूध तापायला ठेवलं, त्याची साय वगैरे काढून घेतली होती. आता इथे आहे ना सोयाबीन भिजतीये, म्हटलं चला तोपर्यंत नेलपेंट लावून घेऊया. कारण ज्याच्यासाठी आपण एवढं मेहनत करून एवढे 4 सेट घेऊन आलोय, तर म्हटलं चला आता ते एक तर लावलाच पाहिजे ना. मग काय, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया फायनली कसे आणलेत. आणि हे पण 100 रुपयाचे 4 आहेत. आमच्या आसपासच्या एरियामध्ये जर नेलपेंट घ्यायला गेलं तर डायरेक्ट 30 रुपये 40 रुपये असं होतं, आणि पाहिजे तो कलर पण नाही भेटत. मग बरं आहे ना, हे 100 रुपयामध्ये 4 आले, 25 रुपयाला एक पडला. आता मला हे शेड म्हणजे हे कलर आवडले म्हणून मी हे घेऊन आले. आता तुम्हाला कशा आवडतात, तर तिथं खूप असंख्य, म्हणजे मोजता पण येणार नाही एवढे सगळे कलर आहेत. तुम्ही कुठला पण घेऊ शकता. आणि नगर मार्केट सगळ्यांनाच माहिती आहे, एवढं फेमस आहे. फक्त पैसे घ्यायचे आणि मस्त एन्जॉय करायचं आणि फुल शॉपिंग करायची असं आहे. पण तिथं गेलं ना मोह आवरत नाही, काहीतरी घेतल्याशिवाय आपण येतच नाही. तसंच मी बघा चप्पल घेतली, बॅग घेतली, माझा स्वतःचा चष्मा पण बनवायला टाकला. आणि हे सुंदर असे सेट मी घेऊन आले, आणि बघा तुम्हाला दाखवते. तर लास्ट टाईम मम्मीकडे गेले होते त्यावेळेस तिथे ना माझ्या बहिणीच्या 2 कलर, म्हणजे मी दाखवते तुम्हाला, तशा 2 नेलपेंट होत्या, आणि सेम मी तसेच घेऊन आले. तर तिचं ना तिथे एक कलर होता ग्रीन कलर, आणि त्याच्यावर तिने चमचम, म्हणजे नाही का त्याला मिक्स असतं बघा, ते दाखवते मी तुम्हाला, ते लावलं होतं. आणि मग मी पण म्हणजे ठेवलं होतं तिने तिथे. मग मी ते बघितलं, घेतलं आणि मी लावलं. माझ्या बोटावर ते इतकं सुंदर नखावर दिसत होतं ना. मग मी ठरवलं होतं की मी जेव्हा पण मार्केटला जाईन ना तसेच कलरचे घेऊन येईल. आता बहिणीकडे गेलं की ती लावायला देतीच मला, पण म्हटलं आपल्याकडे पण असायला पाहिजे ना, प्रत्येक वेळेस तिच्याकडे जायचं लावायचं नाही का. म्हणून म्हटलं आपले घेऊन आलेले बरं. आता रेड कलर तर असायलाच पाहिजे म्हणून एक घेऊन आले. तर हा तो ग्रीन कलर आहे, तिच्याकडे होता. लास्ट टाईम मी लावला होता, आणि नंतर मग बघू शकता आता निघून गेलाय बऱ्यापैकी, पण खरंच खूप सुंदर दिसत होता. आणि मला वाटतं तिचा जरा फिक्कट होता, आणि मी जो घेऊन आले तो जरा डार्क वाटतोय. पण चला म्हटलं लावून बघूया कसा दिसतोय. तर ती काय, आता लावल्याच्या नंतर आपण कणिक मळले, भांडे घासले की झालं, संपलं. त्याचं थोडं थोडं तर निघूनच जातं. पण काय हरकत नाही, आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा एक एक हात मारून घ्यायचा, सुंदर दिसतं. साडी वगैरे नेसलं तर व्हिडिओ शूट करतो आपण, त्यावेळेस हाताला नेलपेंट असलीच पाहिजे. पायाला तर मी नेहमीच लावते, पण मला एकच कलर आवडतो. पहिल्यांदा आहे ना मला असं व्हायचं, जेव्हा आर्यन माझ्या पोटात होता ना तेव्हा मला ब्लॅक कलरची नेलपेंट लावायला खूप जास्त आवडायचं. मग आर्यनचे पप्पा मला ब्लॅक कलरची नेलपेंट घेऊन यायचे. काय माहिती काय असन ते, असो बाबा, एकच वेगळंच माझं. तर मला त्यावेळेस ब्लॅक कलर हाताला आणि पायाला लावायला खूप आवडायचं. मग त्यावेळेस फक्त 9 महिने ना एकच नेलपेंट लावत होते मी. का माहिती, कारण छान पण दिसत होतं आणि मला तोच कलर आवडत होता म्हणून. नंतर मग मी नंतर कधीच ब्लॅक कलर वापरला नाही, म्हणजे लावलाच नाही. नंतर मला असे रेड वगैरे नाही का, फिक्कट गुलाबी, म्हणजे असे थोडे थोडे पिंकिश किंवा असे, आणि खूप फिक्कट कलरचे माझ्या नखरा अजिबात शोभून दिसत नाही. आता बराच खर्च झाला होता बरं का, चष्म्यापासून बॅग सगळं ते खूप खर्च झाला होता. पण म्हटलं जाऊ द्या, आपण एवढ्या दिवस झालो मार्केटला गेलो नाही, एकदाच तो काय खर्च झाला असो. नंतर मस्त अशी सोयाबीन बनवली, बघू शकता. कोथिंबीर, कांदा, जिरे, मोहरी, हळद, जे काय असेल ते सगळं मस्त टाकलं आणि मस्त बनवलं आणि खात होते. तर आर्यन बघू शकता मध्ये मध्ये मला आहे ना असं हे येड्यासारखं करतोय. आता त्याला समजलंय, त्याचा पण नंबर थोडासा वाढलाय, म्हणून बोलला मम्मा मी आजपासून मोबाईल बघणार नाही. मग मम्मालाच पिळणार असं ठरवलं होतं, मम्मालाच चिडवणार, मम्माच्याच मागे लागणार. आता मोबाईल बघायचं नाही, काही काम नाही आहे म्हणलं, तुम्हालाच त्रास देणार. म्हटलं अवघड झालं बाबा, खरंच अवघड झालं. मग काय, मस्त अशी सोयाबीन मी खाऊन घेतली. रात्रीसाठी बेस्ट आहे बरं का सोयाबीन. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.